नमस्कार मित्रांनो, रमेश महाजन यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. आज आपण फिरणार आहोत बिनसर व्हॅली. कल्याण ते न्यू दिल्ली 1386 किलोमीटर, दिल्ली ते काठगोदाम 302 किलोमीटर आणि काठगोदाम ते बिनसर बाय टॅक्सी 170 किलोमीटर असे टोटल 1860 किलोमीटरचा प्रवास करून आता आपण जाणार आहोत बिनसर व्हॅली पाहण्यासाठी. चला तर त्याची सैर करूया. साथ साथ घटा के संग संग, हवा के साथ साथ घटा के संग संग, ओ साथी चल मुझे लेके साथ चल तू, यूं ही दिन रात चल तू, संभल मेरे साथ चल तू, ले हाथों में हाथ चल तू, ओ साथी चल मुझे लेके साथ चल तू, दिन रात चल तू, संभल मेरे साथ चल तू, ले हाथों में हाथ चल तू, साथी चल. एक तो ये मौसम है बड़ा सुहाना, ला 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 ला. एक तो ये मौसम है बड़ा सुहाना, दिल भी है दीवाना, मुझे लेके साथ चल तू, यूं ही दिन रात चल तू, संभल मेरे साथ चल तू, ले हाथों में हाथ चल तू, साथी चल. बन के काजल, ओ साथी चल मुझे लेके साथ चल तू, यूं ही दिन रात चल तू, संभल मेरे साथ चल तू, ले हाथों में हाथ चल तू, ओ साथी चल.
मैं और मेरी तन्हाई अक्सर ये बातें करते हैं, तुम होती तो कैसा होता, तुम ये कहती, तुम वो कहती, तुम इस बात पे हैरान होती, तुम उस बात पे कितनी हंसती, तुम होती तो ऐसा होता, तुम होती तो वैसा होता। मैं और मेरी तन्हाई अक्सर ये बातें करते हैं। मध्ये निमकरोली बाबाची स्थापना झाली आहे। रस्त्यात जाताना आम्हाला नैनिताल जवळ पंतनगरमध्ये इथे बाबांची समाधी आहे, हे प्रवासात आम्हाला पाहायला मिळाले। बाबा कडुनिंब करोली यांची भव्य मूर्ती येथे बसवण्यात आली आहे, तसेच हनुमानाची मूर्ती सुद्धा आहे। बाबा निमकरोली 1961 मध्ये नैनिताल उत्तराखंड जवळील कैचीधाम येथे पहिल्यांदा आले आणि त्यांचे जुने मित्र पूर्णानंद यांनी येथे आश्रम बांधण्याचा विचार केला होता। इथे भरपूर भक्तांची गर्दी असते। ये रात है, ये तुम्हारी जुल्फें खुली हुई हैं, है चांदनी या तुम्हारी नजरों से मेरी रातें धुली हुई हैं। ये चांद है या तुम्हारा कंगन, सितारे हैं या तुम्हारा आंचल, हवा का झोंका है या तुम्हारे बदन की खुशबू, ये पत्तियों की है सरसराहट कि तुमने चुपके से कुछ कहा है। ये सोचता हूं मैं कब से गुमसुम कि जबकि मुझको भी ये खबर है कि तुम नहीं हो, कहीं नहीं हो, मगर ये दिल है कि कह रहा है कि तुम यही हो, यही कहीं हो। बिनसर व्हॅलीत आम्ही दुपारी 3 वाजता पोहोचलो आणि 2 तास आराम केला आणि संध्याकाळी बिनसर व्हॅलीमध्ये क्लब मेंढराच्या रिसॉर्टमध्ये फेरफटका मारला। बिनसर ही चांदराजाची उन्हाळी राजधानी होती। 11व्या ते 18व्या शतकापर्यंत कुमाऊवर राज्य केले। ब्रिटिशांनी त्याचा उन्हाळी राजधानी म्हणून वापर केला आणि जंगलात अनेक वसाहती बांधल्या। 1988 मध्ये मध्य हिमालयन प्रदेशातील कमी होत जाणाऱ्या ब्रॉडलीफ ओक जंगलाचे संवर्धन आणि संरक्षणासाठी बिनसरची स्थापना करण्यात आली। यात पक्ष्यांच्या 200हून अधिक प्रजाती आहेत आणि हे उत्तराखंडातील अतिशय महत्त्वाचे आणि फेमस असे हिल स्टेशन आहे। क्लब मेंढराच्या बिनसर व्हॅलीचे हे आहे डायनिंग हॉल।
आणि रात्रीचा हा सुंदर नजारा. इथे फन झोन आहे, जिथे मुलांना खेळण्यासाठी विविध खेळणे आहेत. आम्ही ऑफ सीझनमध्ये गेल्यामुळे रिसॉर्ट एकदम खाली खाली होत आहे. या कुंड्यांमध्ये छानपैकी झाडे लावण्यात आली आहे. इथे थंडी प्रचंड असते. इथे लुडो खेळण्यासाठी टेबल आहे, कॅरम आहे. आणि आता आपण फन झोनमध्ये एंट्री करणार. समोर आहे टेबल टेनिस, चेस, बिलियर्ड्स. माझे चॅनल प्रथमच पाहत असाल तर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आयुष्य सुंदर आहे, मौजमध्ये जगत राहा.